काल विषय असा आहे, काल 8 तारखेला संध्याकाळी 5-6 वाजता खदानमधले जे कर्मचारी होते सहदेव, त्यांनी आमच्या बंधूला फोन केला. हे बंधू MSEBच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर गावामध्ये काम करत होते, पण ते परमनंट नव्हते, एका अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करत होते. कारण की MSEBकडे कोणते कर्मचारी नाहीये. मारळगावची लोकसंख्या लाखांच्या वरती आहे. पण हा मुलगा आमचा संदीप शेळके, हा दीपक शेळके, हा पोरगा काम करत होता आणि अक्षरशः त्याला करंट लागून 2 तास ती बॉडी तिथे पडलेली होती. त्यानंतर बॉडी इथं घेऊन आल्यानंतर आम्हाला माहित पडलं की त्याला कोणी फोन केले, त्याला कोणी सांगितलं आणि त्याच्यावर काय अत्याचार झाले. 2 दिवस अगोदर त्याची बरगडी सुजलेली होती, त्याला कोणीतरी मारण्यात आलं होतं. त्याच्या आईला तो सांगत होता की आई, माझ्या जीवाला धोका आहे, मला कोणीतरी लोक मारणार आहे. पण ते सांगता सांगता ती गोष्ट राहून गेली. आज दीपक गेला, ती गोष्ट पण गेली. मी त्याला पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतोय, ज्या दीपकच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे की एखाद्या MSEBचा जो अधिकारी असेल, पवार साहेब असतील किंवा खदानमधले जे मालक असतील संदीप जाधव, यांची सखोल चौकशी करून याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी, ही मी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतोय.